आणि कॉमन आहे तुम्हाला माहिती आहे। माझा जवळपास होता एक 5 वर्ष होईल। मी मीटिंग बोलली कल्याणी फक्त वरच्या वारीचा जो सपोर्ट आहे ना त्यामुळे टिकलेले विनंती तुम्हाला शेवटची अशी आहे, त्यांचे लाडके पंतप्रधान यांनी अगदी मोठ्या गाजावाजा केला होता की स्मार्ट सिटी होणार, स्मार्ट सिटी होणार भारतामध्ये। त्यापैकी कल्याण सुद्धा स्मार्ट सिटी होणार होती। पण आज या स्मार्ट सिटीची तथाकथित त्यांनी जी सांगितली होती त्यापैकी त्याची अवस्था अशी बघा होते की थोडासा वादळ वारा आला तरी लाईट जाते, म्हणजे 24 तास लाईट बंद होते। रस्त्यामध्ये खांबे खांबाच्या मधून रस्ता गेला अशी अवस्था गेल्या वर्षानुवर्ष तशीच आहे। सडलेले पोल जवळपास 100च्या आसपास आमचे सर्व पदाधिकारी निवेदन 100 सडलेले पोल ते कधी धोकादायक अवस्थेत खाली पडू शकतात। रस्त्यावर लटकणाऱ्या वायरी मग ट्रॅफिकच्या एखादा मोठा उंच ट्रक गेला तरी त्या वर करायला लागतात अशा प्रकारची अवस्था आणि भयानक बिल वाढलेले। त्याचं समर्पक उत्तर अधिकाऱ्यांकडे सुद्धा नाही, फक्त पॉलिसी डिसिजन आहे। पॉलिसी कोण ठरवते? सरकार ठरवते। लोकांना रोज दिवसातून एक वेळा तरी लाईट जातेच आणि एखादा एक फिडर बंद झाला तर त्याच्यावर पर्याय व्यवस्था सुद्धा नाही, म्हणजे काही वेळा 24 तास लाईट नाहीये। लोकांनी तक्रारी केल्यानंतर MACBच्या अधिकाऱ्यांकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित उत्तर येत नाही। लाईट कधीपर्यंत येईल? वाढलेले बिल आहेत किंवा चुकीची बिल वारेमाप बिलं दिलेली आहेत, त्याची तक्रार करायला गेल्यानंतर तिथं तक्रारीचं व्यवस्थित उत्तर दिलं जात नाही आणि महिने असेच हे वाढवले जातात, एक तर रिडिंग घेत नाहीत। त्याच्यानंतर आता जो स्लॅब आहे मागच्या महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या सरकारने हे केलेले लाईटची बिलं जवळपास 15 ते 20% वाढवलेली आहेत। लाईटमध्ये सुधारणा नाही, पण लाईटच्या बिलामध्ये सुधारणा होते, दरवर्षी वाढतच जात आहेत। कधी डिपॉझिट घेत आहेत, मनमानी चाललेलं आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व शिष्टमंडळ शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकारी अभियंता दवड साहेब यांना भेटलो, त्यांना सगळ्या तक्रारी सांगितलं, त्यांनी मिनिट्स तयार केलेले आहेत आणि या सर्व तक्रारी प्रत्येक विभाग म्हणजे खडेकोल्ले असेल, काठीमानवी असेल, वालदुनी असेल, तिसगाव असेल, कोळसेवाडी असेल, कल्याण पूर्वच्या संपूर्ण परिसरातला एकदा 8 दिवसामध्ये बदल होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। अगदी कंडक्टर बदलण्यापासून सर्वच ते नाही झालं तर शिवसेनेच्या पद्धतीनेच आंदोलन कर याची सूचना आम्ही त्यांना दिलेली, ते करतील, याच्यामध्ये सुधारणा होईल। वारंवार लाईट जाणार नाही याची खात्री त्यांनी दिली, तसं करतील, न केल्यास आम्ही आंदोलन करू। धन्यवाद।